Hello and welcome, dear students. I am Professor Bhushan Tanwadkar, welcoming all of you from Unique Academy Amravati. So, today's discussion will be going to be on PSIR as an optional, political science as an optional. मित्रांनो, आज आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल का घ्यायचा, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये नेमकं काय आहे आणि UPSCसाठी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आपल्याला कसा सक्सेस रेट वाढवायला मदत करतो. वी आर गोइंग टू डिस्कस अपॉन दॅट. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आपल्याला तीनही स्टेजेसला कसा मदत करतो, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यूज असेल, कशा पद्धतीने आपलं प्रिपरेशन पॉलिटिकल सायन्स सोपं करतो, हाऊ इट इजेस आवर प्रिपरेशन. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. So let's move on to the discussion, as it is the biggest challenge in front of the contestants every year as to which optional to be chosen. दरवर्षी विद्यार्थ्यांपुढे एक मोठं चॅलेंज असतं की कुठला ऑप्शनल आपण घेतला पाहिजे. UPSCला ऑप्शनल निवडत असताना एक 28 ऑप्शनल्सची साधारणतः लिस्ट असते UPSCने दिलेली. त्यापैकी कुठला तरी एक ऑप्शनल दरवर्षी आपल्याला निवडावा लागतो. मग नेमका तो ऑप्शनल निवडायचा कसा, त्याचे काय यार्डस्टिक्स असले पाहिजे किंवा काय त्याचे आराखडे आपण आखले पाहिजे ज्याच्या माध्यमातून एखादा ऑप्शनल आपण घेतला पाहिजे, त्याबद्दल थोडीशी सुरुवातीला चर्चा होणं गरजेची आहे. आणि त्याचा विचार झाल्यानंतर आपण मग एका पर्टिक्युलर ऑप्शनलला त्याच्या सिलेबसमध्ये काय असतं हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. सो लेट्स फोकस ऑन दॅट नाव, पॉलिटिकल सायन्स ॲज दी ऑप्शनल. सो मूव्हिंग ऑन. Yes, why to choose PSIR as the optional? पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल का चूज केला पाहिजे आपण, तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल चूज करण्यासाठी काही महत्त्वाचे यार्डस्टिक्स आहेत. राजर, कुठलेही ऑप्शनल चूज करण्यासाठी काही यार्डस्टिक्स असतात. त्यातले पॉलिटिकल सायन्सचे यार्डस्टिक्स आपल्याला आता इथे बघायचे आहेत. पण तत्पूर्वी कुठलाही ऑप्शनल चूज करण्यासाठी काय यार्डस्टिक्स आहेत त्याचा जर का आपण विचार केला तर बघूया तो आपल्याला का चूज करायचा आहे. दीज आर गोइंग टू बी द यार्डस्टिक्स व्हाईल चूजिंग एन ऑप्शनल. First and foremost is that the nature of the optional, nature of the subject. कुठल्याही विषयाचं नेचर जे आहे ते नेचर कसं आहे, तो आपल्याला पाहता क्षणीच तो विषय वाटतो कसा. ठीक आहे, हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर सिलेबस अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सिलेबसची लेंथ, काही लोक असा विचार करत असतात. त्यानंतर काही लोक त्याचा विचार हा अजून वेगळ्या पद्धतीने करत असतील की बुक्स अवेलेबिलिटी किंवा मटेरियल अवेलेबिलिटी याचा अनुषंगाने विचार करतील. किंवा काही लोक असं म्हणतात की वेदर इट इज इंटरेस्टिंग ऑर नॉट, एखादा ऑप्शनल इंटरेस्टिंग आहे की नाही. काही लोक विषयाच्या इंटरेस्टचा विचार करत असतात. तर काही लोक त्या ठिकाणी अजून काही दुसरा विचार करत असतील. फॉर एक्झाम्पल गायडन्स अवेलेबल आहे की नाही. आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत. देर इज नो डर्थ ऑफ गायडन्स अँड देर इज नो डर्थ ऑफ मटेरियल अवेलेबल, सो टू स्पीक. अँड दॅट इज वाय नेचर ऑफ द सब्जेक्ट, द इंटरेस्ट दॅट इट क्रिएट्स इन द स्टुडंट, द सिलेबस लेंथ. इफ यू आस्क मी पर्सनली, सिलेबस लेंथ हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. जर का एखाद्या विषयाने तुमच्यामध्ये इंटरेस्ट जनरेट होत असेल तर सिलेबस लेंथ इज सिम्पली टू बी इग्नॉर्ड ॲट ऑल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. हे झाले काही जनरल यार्डस्टिक्स टू चूज अन ऑप्शनल. पण सगळ्यात महत्त्वाची यार्डस्टिक्स असली पाहिजे की आपण कुठलाही ऑप्शनल चूज करत असताना आपल्याला ईज ऑफ प्रिपरेशन जी आहे, ईज ऑफ प्रिपरेशन म्हणजेच काय, तर आपला जो वेळ वाचवायचा आहे आपल्याला. अल्टिमेटली प्रिपेअरिंग फॉर UPSC is like a race against time, and that is why we have to choose an optional which may probably save the time for us, or which may save the time in an amount which could be dedicated more to the general studies papers. कारण की आपल्याकडे GSचे 4 पेपर्स आहेत आणि GSच्या 4 पेपर्सला जास्तीत जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो. इवन इन प्रिलिम्समध्ये तुम्हाला माहिती आहे की GSवरच सिलेक्शन आहे. कारण CSAT हा जो सेकंड पेपर आहे ज्याला आपण GS2 असं म्हणत असतो, तो पेपर तर तुमचा क्वालिफाईंग आहे आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन हे पेपर 1वर म्हणजे GSवर होणार आहे. त्यामुळे आपल्याला साधारणतः GSमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारा विषय हा निवडला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून ईज ऑफ प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सेव्हिंग टाईम पण असलं पाहिजे.
असा ऑप्शनल जो तुमचा वेळ वाचवेल, तुमचा वेळ मॅक्सिमाइज करून देईल, मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे एका ठिकाणी एक गोष्ट वाचली तर ती GSमध्ये किंवा इतरत्र तुम्हाला कामी आली पाहिजे, हा प्रकार आहे. म्हणजे पोर्टेबिलिटी हा जो विषय आहे, ऑप्शनलची पोर्टेबिलिटी, ज्याच्यामध्ये GSमध्ये तुम्हाला प्रचंड ट्रॅक्शन मिळालं पाहिजे, कॉन्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे त्या ऑप्शनलचं. आणि मग त्याच्यातनंच काय होत असतं की इट मॅक्सिमायझेस युअर चान्स टू गो थ्रू ऑर टू गेट थ्रू ऑल द 3 स्टेजेस, प्रिलिम्स, मेन्स अँड इंटरव्ह्यूज. त्याच्यामुळे तुम्हाला 3ही स्टेजमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन काय मिळत आहे. त्यामुळे ऑल 3 स्टेजेस कॉन्ट्रीब्युशन, याचा जर का त्या ठिकाणी आपण विचार केला तर मग आपल्याला कळतं की ऑप्शनल कुठले घेतला पाहिजे. ठीक आहे. मग आता नॉर्मली UPSCच्या ऑप्शनल्सचा विचार करायचा झाला तर दरवर्षी साधारणतः आपण पॉप्युलर ऑप्शनल्स आणि नॉट सो पॉप्युलर ऑप्शनल्सचा विचार करतो. मग त्याचा थोडक्यात विचार करूया जर का आज आपण विचार करायचा झाला तर पॉप्युलर ऑप्शनल्स आणि नॉट सो पॉप्युलर ऑप्शनल्स. लेट्स थिंक अबाउट दॅम. पॉप्युलर ऑप्शनल्स म्हणजे एक प्रकारे साधारणतः ज्यांना आपण आर्ट्स फॅकल्टी किंवा ह्युमॅनिटीच्या फॅकल्टीचे ऑप्शनल्स म्हणत असतो. हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉल सायन्स आहे, सोशॉलॉजी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हे पॉप्युलर ऑप्शनल्समध्ये त्या ठिकाणी येत असतात. आणि उरलेले सगळे ऑप्शनल्स हे नॉट सो पॉप्युलर ऑप्शनल्समध्ये येतात. म्हणजेच काय तर सगळे लोक ते ऑप्शनल्स घेतात, घेत नाही असं नाही, कारण दरवर्षी प्रत्येक ऑप्शनलला काही ना काहीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी अपिअर होत असतात. त्यामुळे द प्रॉब्लेम इज नॉट विथ द ऑप्शनल ॲज सच. आपण ऑप्शनल कुठला घेतोय यासोबत प्रॉब्लेम नाही आहे, आपण स्वतः काय विचार करून ऑप्शनल घेतोय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ऑप्शनल हा त्या ठिकाणी अशा पद्धतीने घेतला पाहिजे की जो तुम्हाला जास्तीत जास्त सक्सेस रेशो मॅक्सिमाइज करून देऊ शकतो. अल्टिमेटली इट्स अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि स्पर्धा परीक्षा असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपला चान्स वाढवायचा आहे पास होण्याचा. आणि मग तो पास होण्याचा चान्स वाढवायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली पॉप्युलर ऑप्शनल्सचा विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या यार्डस्टिक्सला ज्या याच्या आधी पण आपण बघितल्या त्याचा जर का विचार केला तर UPSCला दरवर्षी काही ऑप्शनल्स का पॉप्युलर होतात किंवा पॉलिटिकल सायन्ससारखा ऑप्शनल का दरवर्षी सगळ्यात पॉप्युलर ऑप्शनल म्हणून पुढे येतो. आणि नुसतं पॉप्युलर ऑप्शनल म्हणून पुढे येत नाही तर त्याचा सक्सेस रेशो म्हणून सुद्धा तो त्या ठिकाणी पॉप्युलॅरिटी गेन करताना दिसतो आपल्याला. आणि म्हणूनच PSIR का घेतला पाहिजे किंवा आपण पॉलिटिकल सायन्स का घेतला पाहिजे याच्याबद्दलच्या काही यार्डस्टिक्सचा विचार करू की दिस इज द बेस्ट ऑप्शनल विथ अन एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड ऑफ UPSC रिझल्ट्स ॲज फार ॲज द रिझल्ट्स आर कन्सर्न टिल नाऊ. ठीक आहे ना. म्हणजे हा बेस्ट ऑप्शनल आहे ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत एक्सलंट राहिलेला आहे UPSC रिझल्ट्सचा. म्हणजे साधारणतः तुम्ही गेल्या 5 वर्षातलाही जरी रिझल्ट काढून बघितला UPSCचा तर तो पर्सेंटेज कॅन्डिडेट्स हू हॅव गॉट थ्रू त्यांच्यातला एक मेजॉरिटी लोकांचा ऑप्शनल हा PSIR राहिलेला आहे. ते PSIR घेऊन अपिअर केलेलं आहे त्यांनी. म्हणजेच काय तर त्यांना त्या ठिकाणी कुठल्या तरी स्टडीचा आधार घेऊन त्यांनी PSIR घेतला असणार आहे. जसा प्रयत्न आज आपण करतोय तसाच प्रयत्न त्यांनी केलेला असणार आहे. आणि PSIRच्या ऑप्शनल्सनी जे विद्यार्थी अपिअर झालेले आहेत इट इज नॉट अ सिक्रेट नाऊ की त्यांच्यातले कितीतरी लोक पहिल्या 100मध्ये टॉप प्लेसेसमध्ये आलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच काय तर दिस इज नॉट जस्ट अन ऑप्शनल विच कॅन गिव्ह यू a greater possibility of result maximization. It can also give you a possibility of coming into the top positions in the UPSC Civil Service exam. म्हणजे दरवर्षी आपल्याला IAS साठी टॉप पोझिशन्समध्ये यावं लागतं. तर त्या टॉप पोझिशन्समध्ये रँकिंगमध्ये टॉप येण्यासाठी सुद्धा आपल्याला एखादा ऑप्शनल मदत करत असेल तर त्यातला बेस्ट ऑप्शनल हा PSIR आहे मित्रांनो. हे आपण खात्रीपूर्वकरित्या सांगू शकतो. हेवी कॉन्ट्रीब्युशन टू ऑल 4 GS सब्जेक्ट्स आहेत. का हा पॉप्युलर होतोय याला GS 4ही सब्जेक्ट्सला कॉन्ट्रीब्युशन आहे. फॉर एक्झाम्पल GS1मध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे किंवा तुमची सोसायटी आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये PSIRचं कॉन्ट्रीब्युशन काय असू शकतं. तर PSIR शिकत असताना आपल्याला इनहेरंटली मॉडर्न इंडियन हिस्ट्री त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री याचा अभ्यास करावाच लागतो. कारण त्याचा अभ्यास केल्याशिवाय नव्हे त्यातले डायरेक्ट काही टॉपिक्सच आपल्याला त्या ठिकाणी आहे. इंडियन नॅशनलिझमसारखा टॉपिक आपल्याला त्याच्यामध्ये आहे किंवा कल्चरल मुद्द्यांचा मुद्दा आहे की जसा भारतीय कल्चरच्या अनुषंगाने कसं पॉलिटिक्स डेव्हलप झालेलं आहे. तर एक प्रकारे हिस्ट्रीला एक विंडो ओपनिंग आपल्याला मिळत असतं. आणि साधारणतः GS पेपर 1मधल्या हिस्टॉरिकल अँटिसिडंट्सला आपल्याला टच केल्याशिवाय पॉलिटिकल सायन्समध्ये पुढे जाता येत नाही. म्हणजे
एन्शियंट मिडायवल हिस्ट्रीतलाही थोडासा टच असतो, मॉडर्न हिस्ट्रीतला मेजर असतो, वर्ल्ड हिस्ट्रीतला टच असतो. हे जे चारही सेगमेंट्स आपण हिस्ट्रीचे बघतो ते तुम्हाला PSIRमध्ये कव्हर करायला मिळतात. त्यानंतर GS2मध्ये जर का बोलायचं झालं तर तो अख्खा पेपरच तुमचा पॉलिटिकल सायन्स, गव्हर्नन्स आणि IRचा आहे. त्यामुळे साधारणतः अख्ख्याच्या अख्ख्या 250 मार्कांचं ट्रॅक्शन तुम्हाला PSIRच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतं. त्यानंतर इट ऑल्सो हेल्प्स इन इंटरव्ह्यूज. अगदी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अवताली भवताली आपल्या काय सुरू आहे, व्हॉट्स गोईंग इन द वर्ल्ड अराउंड यू अँड वेदर यू आर अवेअर अबाउट युअर सराउंडिंग्स ऑर नॉट, याबद्दल प्रश्न पडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातले प्रश्न पडू शकतात. त्याबद्दलचा एखादा प्रश्न जर का आपल्याला PSIRने मदत करून दिली तर इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. कारण की PSIR आपला कल्चरल आणि पॉलिटिकल व्ह्यू ब्रॉडन अप करत असतो जगाबद्दलचा, आणि म्हणून कुठेतरी आपल्याला इंटरव्ह्यूपर्यंत तो मदत करत असतो. प्री मेन्समध्ये तर करतो, पण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा करत असतो. इझी मटेरियल अवेलेबिलिटी. आजच्या जगामध्ये मटेरियल अवेलेबिलिटीचा कुठल्याही ऑप्शनलबद्दल तसा प्रॉब्लेम नाही आहे, पण PSIR बिंग दी पॉप्युलर ऑप्शनल देर इज नो डर्थ ऑफ मटेरियल अवेलेबल फॉर PSIR. जबरदस्त मटेरियल अवेलेबल असतं PSIRबद्दल, काहीही त्याच्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही आहे. It helps in current affairs preparation and it strengthens its preparation as well. म्हणजे करंट अफेअर्स प्रिपरेशन करत असताना तुम्हाला PSIRची मदत होत असते, कारण की शेवटी PSIRसाठी तुम्हाला विशेषतः जो पेपर 2 आहे त्यासाठी तुम्हाला प्रचंड करंट अफेअर्सचं नॉलेज त्या ठिकाणी गेन करत राहावं लागतं. म्हणून तुम्ही इव्हन न्यूजपेपर वाचता आहात तर तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास करता आहात, तुम्ही GSचा अभ्यास करता आहात, आणि एक अभ्यास तुम्ही एका ठिकाणी केला की तोच अभ्यास तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कामी येतोय. म्हणजेच काय तर तुम्हाला PSIRचा जो अभ्यास आहे तो करंट अफेअर्स प्रिपरेशनमध्ये कामी येतोय, आणि करंट अफेअर्स प्रिपरेशन करताना PSIRचा अभ्यास स्ट्रेंथन होतो आहे. असं एक डबल ज्याला आपण म्हणतो कॅस्केडिंग इम्पॅक्ट PSIR या ऑप्शनली तुम्हाला मिळतोय. आणि ओव्हरऑल जर का तुम्ही मार्कांचा विचार केला मग तर GSचे 1000 मार्क, स्वतः PSIRचे 500 मार्क, इंटरव्ह्यूचे 275 मार्क, या सगळ्यांचा एकत्रित हिशोब जर का आपण लावतो म्हटलं तर 1500 आणि 275 साधारणतः 1750 मार्कांचा तुमचा जो 2025 पैकीचा कॅप्शन आहे ते तुम्हाला PSIRने मिळतं. आणि त्याच्यामुळे एवढं जर का आपल्याला ट्रॅक्शन मिळत असेल, PSIR जर का एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्क कव्हर करून देत असेल तर आय थिंक दिस इज द बेस्ट ऑप्शनल अवेलेबल इन द वर्ल्ड. सो यू शुड डेफिनेटली गो फॉर PSIR विदाऊट एनी हेजिटन्सी. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर का मागचे पेपर्स बघितले, प्रिव्हियस इयर्स पेपर्स बघितले, कंपेअर 1 or 2 पेपर्स विथ द GS पेपर्स, मेन्सचे पेपर, GS मेन्सचे पेपर बघा आणि PSIR मेन्सचे 1-2 पेपर बघा, त्यांना कंपेअर करा. गो थ्रू द सिलेबस ऑफ PSIRचा सिलेबस जो आता आपण थोडक्यामध्ये बघणारच आहोत त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलिंग बघा, आणि मग स्वतःला हा प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारू शकतो की अरे हे तर काय आहे, हे जे माझ्या अवतीभोवती रोज चालतं आहे राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये सतत काही ना काहीतरी बदलत असतं, जे मी रोज पेपरमध्ये वाचत असतो, TVमध्ये बघत असतो, फोनवर ऐकत असतो, यूट्यूबवर बघत असतो, हे सगळं जर का माझ्या अवतीभोवती चालणारीच गोष्ट मला अभ्यासाला घ्यायची असेल तर याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शनल दुसरा कुठला नाही. इट सेव्स युअर टाईम, इट सेव्स युअर एनर्जी, इट सेव्स युअर what is called as valuable, I would say, brain part. You can remember too many things in too shorter a period, and you have to get the GS traction as well. and त्याच्यामुळे तुम्ही PSIR हा ऑप्शनल डोळे झाकपणे घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बाकी द डिसिजन इज अप टू यू. ठीक आहे, आय थिंक वाईज काउन्सिल मस्ट प्रिव्हेल. एवढ्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की यापेक्षा बेस्ट ऑप्शनल असू शकत नाही. ठीक आहे, आय थिंक आता आपण हलकंच थोडंसं सिलेबसकडे वळलं पाहिजे की एक्झॅक्टली PSIRच्या सिलेबसमध्ये काय आहे फॉर दोज फ्रेंड्स हू आर द बिगिनर्स. ठीक आहे, सो लेट्स मूव ऑन विथ द PSIR सिलेबस. दिस इज दी PSIR सिलेबस फॉर यू डिअर फ्रेंड्स. तुमच्या स्क्रीनवर आहे. सेक्शन ए जो आहे पॉलिटिकल थेअरी आणि इंडियन पॉलिटिक्स आहे. एक सिंपल कॅटेगरायझेशन सिलेबसचं करायचं झालं तर पेपर 1 जो आहे हा थेओरेटिकल पार्ट ऑफ सिलेबस आहे, आणि पेपर 2 जो आहे ज्याला आपण ॲप्लिकेशन पार्ट ऑफ सिलेबस म्हणू. म्हणजे मेजॉरिटी थिंकर्स आपल्याला पेपर 1मध्ये दिसतील आणि त्यांच्याच थॉट्सचं ॲप्लिकेशन आपल्याला पेपर 2मध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्ससुद्धा डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. सो दिस इज इट फॉर यू. पॉलिटिकल थेअरी पहिला पेपर जो आहे तो थेअरीचा पेपर आहे. त्याच्यामध्ये काय काय बघा, मीनिंग अँड अप्रोचेस, theories of the state. There are liberal theories, there are neoliberal theories, Marxist theories, pluralist theories, post-colonial and feminist theories.
ठीक आहे. या सगळ्या थेरीज, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी थेरीज, पोस्ट कॉलोनियल म्हणजे वसाहतवाद संपल्यानंतरच्या थेरीज, लिबरल म्हणजे उदारमतवादी थेरीज, न्यू लिबरल म्हणजे नव उदारमतवादी थेरीज, अशा विविध प्रकारचे सिद्धांत आहेत. मार्क्सिस्ट आणि प्लुरलिस्ट थेरीज आहेत. कार्ल मार्क्स नावाचा अत्यंत रेव्होल्युशनरी थिंकर जो आपल्याला इव्हन अदरवाईजही GS मध्ये कामी पडतो, लाईफमध्ये कामी पडतो, तर तो आपल्याला या ठिकाणी अत्यंत डिटेलमध्ये शिकायचा आहे. सो हे तुमच्या थेरीजचा भाग आहे. देन देर आर सर्टन बेसिक कन्सेप्ट्स व्हॉट आर इवन गिवन in your paper 2 GS political science, which is justice, concept of justice with special reference to John Rawls theory of justice and its communitarian critiques. है ना, म्हणजेच काय तर न्यायाची कन्सेप्ट कुठून आली, जॉन रॉल्सनी त्याची थेरी ऑफ जस्टिस कशी मांडली आणि त्याच्याबद्दल झालेली टीका काय असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तशीच दुसरी कन्सेप्ट आहे इक्वालिटी, social, political and economic equality, the relationship between equality and freedom, affirmative action, है ना, म्हणजेच काय तर समानता काय आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक समानता काय असते, त्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे, किंवा फ्रीडम आणि इक्वॅलिटीमध्ये काय परस्पर संबंध आहे, आणि कशा पद्धतीने ॲफर्मेटिव्ह ॲक्शन, ज्याला भारतामध्ये आपण रिझर्वेशन असं म्हणत असतो कधी कधी, त्या रिझर्वेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला इक्वॅलिटी आणता येते. दिस इज हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. लेट्स मूव ऑन. अजून काय काय. These are the things. Now rights also are there. As we all know that in our constitution we have got fundamental rights. So fundamental rights आहेत. Meaning and theories, different kinds of rights. The concept of human rights, मानवाधिकारांची संकल्पना. आता आपल्याला बघा इवन MPSC मध्ये पेपर 3 जो आहे GSचा राज्यसेवेमध्ये, तो मानवाधिकार आणि मानव संसाधन विकासाचा आहे. इवन त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला PSIR मदत करत असतो, कारण अनेक आपले विद्यार्थी मित्र हे UPSCचं प्रिपरेशन करत असताना MPSCचंही कंकरंट प्रिपरेशन करत असतात, राज्यसेवेसाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. अँड व्हायसे वर्सा, MPSC राज्यसेवेचे आपले काही विद्यार्थी मित्र हे UPSCचा विचारही करत असतात, तर त्यांनासुद्धा हे कामी आहे. कारण याच्यामध्ये ह्युमन राईट्सचा मुद्दा येतो, त्यानंतर तुमचे महत्त्वाच्या थेरीज त्या संदर्भातल्या येतात. त्यानंतर डेमोक्रेसी नावाची कन्सेप्ट आहे. लोकशाही, भारताची लोकशाही ही हळूहळू परिपक्व होत जाते असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा डेमोक्रेसी, क्लासिकल अँड कंटेम्पररी डेमोक्रेसीज, त्यांच्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. डिफरंट मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, पार्टिसिपेटरी, डेलिबरेटिव्ह, कन्सेप्ट ऑफ पॉवर, है ना. डेमोक्रेसीच्या वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे शेड्स आहेत, ते शेड्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ पॉवर आहे, ज्याच्यामध्ये हेजेमॉनी आहे, आयडिओलॉजी आहे, लेजिटिमसी आहे, है ना. म्हणजेच पॉवरला वैधता असली पाहिजे, पॉवर कशी हेजेमॉनिक होऊ शकते, आयडिओलॉजीचा काय रोल आहे, आयडिओलॉजी म्हणजे विचारसरणी, बरोबर आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा या शब्दांनीच जणू काही आपल्याला असं वाटायला लागतं की हाऊ इंटरेस्टिंग इट इज, है ना. खूप इंटरेस्टिंग आहे हे, कारण हे सगळं आपण आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी शालेय पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, त्यावेळी कदाचित त्याचा अर्थ फार आपल्याला कळलेला नसतो. मात्र आता आपल्याला अत्यंत परिपक्वपणे हे समजून घेता येईल, आणि एकदा ह्या विषयामध्ये आपण शिरलो तर आपल्याला त्याची ब्युटी चाखायला मिळते. असं वाटतं की काय सुंदर विषय हा, त्याचे शब्दच आपल्याला सांगतात. पॉलिटिकल आयडिओलॉजीजचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा लिबरलिझम, उदारमतवाद आहे, सोशलिझम आहे, समाजवाद आहे, मार्क्सिझम, फासिझम आहे, मार्क्सवाद आहे, फॅसिस्ट विचारसरणी आहे, किंवा गांधीइझम आणि फेमिनिझम आहे, असे पुन्हा पॉलिटिकल आयडिओलॉजीजचे मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे मित्रांनो. लेट्स मूव्ह ऑन. आपण थोडं फास्ट त्यासाठी घेतो बिकॉज वी हॅव पॉसिटी ऑफ टाईम. डिटेलमध्ये आपल्याला हे बॅचमध्ये घ्यायचंच आहे. सो लेट्स मूव्ह ऑन. इंडियन पॉलिटिकल थॉट. आता भारतीय विचारवंत, हे थोडेसे वेस्टर्न विचारवंत झाले, आता भारतीय विचारवंतांचा त्या ठिकाणी मुद्दा येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही धर्मशास्त्रांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मगाशी सांगितलं ना, हिस्ट्रीमध्ये ओपनिंग मिळते, किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याच विषयांमध्ये थोडं ना थोडं काही ना काहीतरी ट्रॅक्शन मिळत राहतं. सो धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बुद्धिस्ट ट्रेडिशन. आता आपल्याला हिस्ट्रीमध्ये बुद्धिझम आहे, है ना, त्यामुळे आपण बुद्धिस्ट ट्रेडिशनचा विचार करतो. सर सय्यद अहमद खान, श्री ऑरोबिंदो, MK गांधी, डॉक्टर BR आंबेडकर, MN रॉय यांच्यासारखे कम्युनिस्ट आयडिओलॉग, डॉक्टर BR आंबेडकरांसारखा नॅशनलिस्ट विचारसरणीवाला माणूस, हे सगळे लोक आपल्याला अत्यंत डिटेलमध्ये अभ्यासाला मिळतात. आणि हेच लक्षात घ्या मित्रांनो, GS पेपर 4 इथिक्समध्ये आपण थिंकर्स ज्यांना म्हणतो, इथिक्सचे जे भारतीय थिंकर्स आहेत ते आणि जे वर्ल्ड थिंकर्स आहेत ते, त्यातले मॅक्सिमम थिंकर्स हे आपल्याला पॉलिटिकल सायन्सशी निगडीत दिसतात. एवढंच काय, दिस इज नॉट द मोस्ट, इट इज इवन द लीस्ट. यावर्षी गेलेलं म्हणजे आत्ता गेल्या मेन्सला झालेला जो
एसेचा पेपर आहे, त्या एसेच्या पेपरमध्ये सगळे कोटेबल कोट्स आलेले होते ज्याच्यावर तुम्हाला एसे लिहायला लावला होता. ते सगळे मॅक्सिमम कोट्स हे PSIR ऑप्शनलमधून त्यांच्या थिंकर्समधून घेतलेले होते, त्यांचे कोट्स होते मित्रांनो. म्हणजे इवन 250 मार्कांचा एसे पेपरचं ट्रॅक्शनसुद्धा याच्यानी आपल्याला ॲडअप होतं आहे. म्हणजे साधारणतः 2000 मार्कांपर्यंत आपल्याला या एका ऑप्शनलनी ट्रॅक्शन मिळतं. म्हणजे आपल्याला सतत काही ना काहीतरी टेकअवे मिळत जात आहे. त्यानंतर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहे. मग पुन्हा हे जे थिंकर्स आहेत, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स, ग्राम्स्की, हना अरेंट, हे सगळे लोक आपल्याला इथिकल थिंकर्स म्हणून सुद्धा बघायचेच आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी हा आपल्याला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल अलॉंग विथ एथिक्स मिळतोय की काय असं वाटायला लागतं आहे. ठीक आहे. सो दिस इज अगेन इंडियन पॉलिटिकल थॉट अँड वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. सेक्शन बी आहे याचा. सेक्शन ए झाला, आता सेक्शन बी आहे. याला म्हणतात इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं हिस्ट्रीमध्ये ओपनिंग मिळते बघा, इंडियन नॅशनलिझम आहे. पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, पूर्ण मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणतो तो मॉडर्न इंडियाचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला इक्वेट करता येतो. कॉन्स्टिट्युशनलिझम टू मास सत्याग्रह, नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, मिलिटंट अँड रेव्होल्युशनरी मुवमेंट्स है ना, म्हणजेच गांधीयन मुवमेंट्स आहेत. त्यानंतर क्रांतिकारकांच्या चळवळी आहेत ज्याला आपण मिलिटंट मुवमेंट्स असं म्हणतो, ज्यांनी हिंसेचा सहारा घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये HRA असेल, HSRA असेल, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे लोक असतील. या सगळ्यांचा अभ्यास पुन्हा एकदा आपल्याला पर्स्पेक्टिव्हच्या पद्धतीने करायचा आहे. तद्वतच पिजंट मुवमेंट्स आहे, वर्कर्स मुवमेंट्स आहे है ना, कामगारांच्या चळवळी आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी आहे. त्यानंतर पर्स्पेक्टिव्ज इन इंडियन नॅशनल मुवमेंट्स, त्याच्यामध्ये लिबरल पर्स्पेक्टिव्ह आहे, सोशलिस्ट आहे, मार्क्सिस्ट आहे. म्हणजे हे जे पर्स्पेक्टिव्ह आपण ओव्हरऑल बघितले त्यांचा इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये सुद्धा आपल्याला ॲप्लिकेशन त्या ठिकाणी दिसतं जो आपण वापरलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा हिस्टॉरिकल इन्साइट्स मिळतात, सोशलॉजिकल इन्साइट्स मिळतात. इवन पेपर 1मध्ये सोसायटी आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला याबद्दलचं इन्साइट डेव्हलपमेंट होऊ शकतं. त्यानंतर रॅडिकल ह्युमनिस्ट अँड दलित्स है ना, वेगवेगळ्या प्रकारचे मानवतावादी विचार मांडले गेले किंवा दलित चळवळी आहेत, डॉक्टर आंबेडकरांनी प्रणित केलेली दलित चळवळ आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास आहे. मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपण घटना कशी तयार केली, अख्खा GS पेपर 2 या ठिकाणी तुमचा कव्हर होऊन जातोय. काही वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. इट सेव्स अ होल लॉट ऑफ टाईम फॉर यू. ठीक आहे ना. त्यानंतर लेगसीज ऑफ द ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्स, ब्रिटिश रूलची जी वारसा आहे, जो वारसा आहे, लेगसी आहे, आणि त्याच्या माध्यमातून विविध पर्स्पेक्टिव्स काय आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. दिस इज अबाउट सेक्शन बी. पुढे जाऊया, अजून काय आहे याच्यामध्ये. सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बघा हा अख्खा पेपर 2 आहे GSचा तुमचा. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे सेलियंट फीचर्स, प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, फंडामेंटल ड्युटीज, पार्लमेंटरी सिस्टीम, अमेंडमेंट प्रोसिजर, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियरी, हे जेवढं आपण GSच्या सिलेबसमध्ये बघतो, हां, बेसिक ज्युडिशियल रिव्ह्यू, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, एनविसाइज रोल अँड ॲक्च्युअल वर्किंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट, ज्युडिशियरी, अख्खा पेपर 2 आहे GSचा. त्यानंतर प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, एनविसाइज रोल अँड ॲक्च्युअल वर्किंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड हाय कोर्ट्स, म्हणजे सबऑर्डिनेट ज्युडिशियरीचा विचार त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर ग्रासरूट्स डेमोक्रेसी, पंचायती राज, म्युन्सिपल गव्हर्नमेंट, म्हणजे अर्बन लोकल बॉडीज आणि रुरल लोकल बॉडीज, हे सगळं आपल्याला लोकल बॉडीजपर्यंत, पंचायती राज व्यवस्थेपर्यंत सगळंच्या सगळं GSला आहे. अख्खा सिलेबस आहे. म्हणजे सेम तिकडे अभ्यास करा किंवा इकडे अभ्यास करा, तुम्हाला हा ऑप्शनल जर का असेल तर इथे तुम्ही जास्त डीपर जाऊ शकता. त्यामुळे तुमचं GSमध्ये खूप छान इन्साइट डेव्हलपमेंट झाल्यामुळे तुम्हाला छानपैकी ट्रॅक्शन मिळू शकतं. लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय झालेलं दिसतं बघा. अजून स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स, अख्खा पुन्हा GSचा सिलेबस छापलेला दिसतोय आपल्याला बघा. वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, इलेक्शन कमिशन आहे, फायनान्स कमिशन आहे, शेड्यूल कास्ट कमिशन आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स आहे, नॅशनल कमिशन फॉर विमेन आहे, NHRC आहे, ह्युमन राईट्स कमिशन आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज आहे, बॅकवर्ड क्लासेस आहे, NCBC ज्याला आता आपण कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेलं आहे. त्यानंतर फेडरलिझम सारखा मुद्दा आहे, संघराज्यवाद आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत, चेंजिंग नेचर ऑफ सेंटर स्टेट रिलेशन्स आहेत. त्यानंतर इंटिग्रेशनिस्ट टेंडन्सीज अँड रिजनल ॲस्पिरेशन्स, इंटरस्टेट डिस्प्यूट्स, म्हणजे केंद्र राज्य संबंधांमधले काय तंटे बखेडे आहेत, काय खटके उडतात त्यांच्यामध्ये, रिजनलिझम काय, सब नॅशनलिझम काय, सगळे आयडियल्स मित्रांनो आपल्याला पेपर 2 GSमध्ये, पेपर 4 GSमध्ये कामी पडणार आहे, पेपर 1 GSमध्ये कामी पडणार आहेत. त्यानंतर प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इवन पेपर 3 इकॉनॉमिक्समध्ये बघा तुम्ही, इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आपल्याला एंट्री मिळते.
इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नेहरूवियन अँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह, रोल ऑफ प्लॅनिंग, अख्खा नियोजनाचा चॅप्टर जो आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकतो, इंडियन इव्होल्युशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन आहे किंवा तुमचे LPG पॉलिसी आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनची पॉलिसी आहे, हे सगळं म्हणजे इवन हिस्ट्री, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, एथिक्स या सगळ्या विषयांमध्ये सोसायटी, एस्से प्रचंड ट्रॅक्शन तुम्हाला मिळताना दिसतंय. सो लेट्स मूव्ह ऑन. पार्टी सिस्टम, आपल्याला हा सुद्धा टॉपिक पेपर 2 मध्ये आहे. पॉलिटिकल पार्टी, मल्टी पार्टी सिस्टीम, डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. याच्यामध्ये पार्टी सिस्टीम आहे, नॅशनल पार्टीज, रिजनल पार्टीज, देअर आयडिओलॉजीज, देअर सोशल बेसेस, त्यांचं पॅटर्न ऑफ कोएलिशन, प्रेशर ग्रुप पॉलिटिक्स, पॉवर ग्रुप पॉलिटिक्स, कशा पद्धतीने आघाड्या, युत्या तयार होतात, तुटतात, कोएलिशन्स तयार होतात, सरकारं कशी बनवली जातात, काय पद्धतीने ते सोशो इकॉनॉमिक त्यांचं प्रोफाईल असतं. विविध प्रकारच्या सोशल मुवमेंट्स आहेत, सिव्हिल लिबर्टीजच्या मुवमेंट्स आहेत, ह्युमन राईट्सच्या मुवमेंट्स आहेत, महिलावादी स्त्रीवादी चळवळी आहेत, कामगारांच्या चळवळी आहेत, एन्व्हायरमेंटलिस्टच्या मुवमेंट्स आहेत. अलीकडे हे फार महत्त्वाचं व्हायला लागलं आहे. सो हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. इवन जॉग्रफीसोबत एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंटच्या अनुषंगाने प्रकाश पडू शकतो. सो लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय दिसतं आपल्याला बघा. अजून पेपर 2 आहे मित्रांनो. पेपर 2 साठी सेक्शन A आहे, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स. इथे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे आणि IR आहे. याच्यामध्ये सुद्धा क्विक झिप थ्रू घेऊया. कंपॅरेटिव्हमध्ये जेव्हा आपण इंटरनॅशनल कंपॅरिझन्स करू, वेगवेगळ्या देशांसोबत आपल्या घटनेचं किंवा आपल्या आयडिओलॉजीचं कंपॅरिझन होणार आहे. त्याच्यामध्ये काय काय बघा. मेजर अप्रोचेस अँड नेचर, पॉलिटिकल इकॉनॉमी, पॉलिटिकल सोशोलॉजी पर्स्पेक्टिव्स, लिमिटेशन्स ऑफ कंपॅरेटिव्ह मेथड, स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स अँड चेंजिंग नेचर ऑफ द स्टेट, सोशलिस्ट इकॉनॉमीज, ॲडव्हान्स इंडस्ट्रियल. थोडक्यात काय तर जगातील इतर देशांच्या आयडिओलॉजीजशी आणि पॉलिटिकल मॉडेल्सशी भारतीय मॉडेलचं कंपॅरिझन होईल. मग त्या कंपॅरेटिव्ह मॉडेलचं फायदे काय, त्याचे तोटे काय, त्याच्या लिमिटेशन्स काय, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला या कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये दिसेल. ग्लोबलायझेशन वगैरे सारखे टॉपिक्स मांडलेले आहेत. लेट्स मूव्ह ऑन. काय दिसतंय अजून. अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स. IRचा स्टडीचे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. कुठले कुठले. आयडियलिस्ट आहे, रिअलिस्ट आहे, मार्क्सिस्ट आहे, फंक्शनलिस्ट आहे आणि सिस्टम्स थेओरी आहे. बरोबर आहे. हे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. कशाचे. IRच्या अभ्यासाचे. अलीकडच्या काळी युद्धाची वगैरे पार्श्वभूमी असल्यामुळे IRचे प्रश्न वाढणार आहेत GS मध्ये सुद्धा. त्यामुळे प्रचंड आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. की कन्सेप्ट्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स. नॅशनल इंटरेस्ट आहे, सिक्युरिटी अँड पॉवर आहे, बॅलन्स ऑफ पॉवर आहे, डेटरन्स व्हॅल्यू आहे, त्यानंतर ट्रान्झॅक्शनल ॲक्टर्स आहेत, कलेक्टिव्ह सिक्युरिटी आहे, वर्ल्ड कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अँड ग्लोबलायझेशन आहे. असे हे महत्त्वाचे इंटरनॅशनल रिलेशन्समधले कन्सेप्ट्स आहेत. ते सुद्धा आपल्याला शिकायचे. लेट्स मूव्ह ऑन. अत्यंत भरगच्च असा सिलेबस दिसतो. चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर, राईज ऑफ सुपर पॉवर्स, बायपोलॅरिटी, मल्टीपोलॅरिटी, त्यानंतर स्ट्रॅटेजिक अँड आयडिओलॉजिकल बायपोलॅरिटी, आर्म्स रेस अँड कोल्ड वॉर, न्यूक्लिअर थ्रेट. अजून सुद्धा आपण बघतो ना रशिया युक्रेनच्या वॉरमध्ये आपल्याला हा थ्रेट असलेला दिसतोच. त्यामुळे जे चालू आहे तुमच्या अवतीभोवती त्याचाच अभ्यास करतोय आपण. म्हणजे किती इंटरेस्टिंग अभ्यास असेल हा. हा तुम्हाला बोर होऊ देणार नाही. हा तुम्हाला उन्हाळ्यात सुद्धा झोप येऊ देणार नाही. अत्यंत सुंदर मटेरियल तुम्ही लिहू शकता. खूप चांगले मार्क प्रभावकारक उत्तरांना देऊ शकता. तर नॉन अलाइन्ड मुवमेंट आहे, एम्स अँड अचीवमेंट्स आहे, कोलॅप्स ऑफ द सोव्हिएट युनियन आहे, अलीकडचं युक्रेनचं जे युद्ध आहे त्याचा संबंध याच्याशीच आहे, सोव्हिएट युनियनच्या कोलॅप्सशीच आहे, युनिपोलॅरिटी आहे, अमेरिकन हेजेमनी आहे, रिलिव्हन्स ऑफ नॉन अलाइनमेंट इन दी कंटेम्पररी वर्ल्ड. आत्ता गटनिरपेक्ष चळवळीचं काय महत्त्व आहे ज्याच्यात भारताचं प्रणेतेशिप होती. तर हे सगळं महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे जाऊया. काय काय दिसतं अजून आपल्याला याच्यामध्ये. इव्होल्युशन ऑफ द इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टीम. पुन्हा एकदा इंटरनॅशनल इकॉनॉमीमध्ये आपण जातोय. पेपर 3 इकॉनॉमिक्सचा आपल्याला अभ्यास करायला मिळतोय. सिक्युरिटी आस्पेक्ट्स, लॉ अँड ऑर्डरचे आस्पेक्ट्स याचा अभ्यास करायला मिळतोय. काय काय दिसतंय बघा. ब्रेटन वुड्स ट्विन्स आहेत, सोशलिस्ट इकॉनॉमीज आहेत, त्यानंतर CME आहे, त्यानंतर तुमचं थर्ड वर्ल्ड डिमांड आहे, म्हणजे विकसनशील राष्ट्रांच्या डिमांड्स आहेत, इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, युनायटेड नेशन्स सारखा मुद्दा असेल, UN मध्ये अनेक रिफॉर्म्स होण्याची गरज आहे, भारत त्याची ॲडव्होकसी करतोय, वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये त्याचा कसा रोल आहे, रिजनलायझेशन आहे, विविध प्रकारच्या देशांसोबत एकमेकांचे व्यापारी करार होत असतात, करार मदारात कसे दोन देशांचे राजकीय संबंध सुधारत असतात, हे सगळं आपल्याला याच्यात बघायचं आहे. कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स, डेमोक्रेसी टिकेल की नाही, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट, जेंडर जस्टिस, टेररिझम, अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत. हे सगळं रेग्युलर अभ्यासाचे मुद्दे आहेत आपल्या करंट अफेअर्सचे. लेट्स मूव्ह ऑन. अजून काय दिसतंय बघा. सेक्शन B मध्ये इंडिया अँड द वर्ल्ड दिसतंय. इंडियन फॉरेन पॉलिसी, डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी,
मेकिंग कंटिन्युटी अँड चेंज. भारताने पंचशील तत्व कसे स्वीकारले, कशा पद्धतीने जवाहरलाल नेहरूंपासून तर नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पॉलिटिकल फॉरेन पॉलिसीमध्ये आपल्या शिफ्ट झालेलं आहे, काय बदल झाले, त्याच्या योग्यता उपयोग्यता, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइन्ड मूवमेंट, डिफरंट फेजेस, करंट रोल है ना, घटनिरपेक्ष चळवळ. पुढे जाऊया आपण. रिजनल अँड रिजनल कोऑपरेशन, सार्कसारखा गट असेल, युरोपियन युनियन असेल, साऊथ ईस्ट एशिया असेल, फ्री ट्रेड एरिया असेल, लुकीस पॉलिसी, भारताचं पूर्वेकडे बघा धोरण, हे सगळे करंट अफेअर्सचे मुद्दे आपल्याला दिसतात. रिजनल आणि ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये किंवा कॉपरेशनमध्ये काय इम्पेडिमेंट्स आहेत, कुठले डिस्प्यूट्स आहेत, लीगल प्रॉब्लेम्स काय आहेत, क्रॉस बॉर्डर टेररिझमसारखा मुद्दा काय, हे सगळं अभ्यासायचं. म्हणजे सिक्युरिटी आस्पेक्ट्स आहेत. एक GSचा सब्जेक्ट उरत नाही जो तुम्हाला ह्या विषयाने कव्हर करून मिळत नाही. अत्यंत कॉम्प्रिहेन्सिव्ह असा विषय मित्रांनो. सो लेट्स मूव्ह ऑन. इंडिया अँड द ग्लोबल साऊथ, परत एकदा साऊथ ईस्ट एशिया, EU आहे, WTO आहे, USA आहे, रशिया आहे, भारताचं कसं त्यांच्यासोबत एन्टँगलमेंट आहे, युनायटेड नेशन्स सिस्टीममध्ये पीस कीपिंग फोर्स म्हणून आपण काय करतो, किंवा डिमांड फॉर परमनंट सीट इन सिक्युरिटी काउन्सिल विथ अ व्हिटो पॉवर, भारताची परमनंट मेंबरशिप मान्य केली पाहिजे की नाही, वगैरे वगैरे. हे सगळे न्यूक्लिअर क्वेश्चन आहे. हे सतत आपल्याला अफगाणिस्तानसारखा, इराक, वेस्ट एशियासारखा इश्यू, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती, त्याचं ग्लोबल पॉलिटिक्स, हे सगळं आपल्याला या विषयामध्ये अभ्यासाला मिळतं. अत्यंत इंटरेस्टिंग असा हा विषय दिसतोय. पुढे जाऊया आपण. येस, सो दिस इज फॉर यू. इथे सिलेबस आपला संपलेला आहे मित्रांनो. आय थिंक या सिलेबसनी तुम्हाला काय दिलेलं आहे, आजच्या आपल्या या लेक्चरचं टेकअवे काय आहे. तर पहिली गोष्ट आपण बघितलं की PSIR ऑप्शनल का घ्यावा, ऑप्शनल निवडताना काय विचार केला पाहिजे, PSIR ऑप्शनल का घ्यावा, त्याचं कशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे ट्रॅक्शन मिळत जातं, कशी आपल्याला मदत होते GSच्या सगळ्याच विषयांमध्ये. त्यामुळे फायनली मित्रांनो एवढंच म्हणेन की प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, your success in UPSC is going to be only counted as a collective success. You need not have to prepare only for prelims. You have to prepare inherently for mains and interviews at the same time. So it has to be an integrated preparation strategy. आणि म्हणून तुमची एक एकीकृत प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती अत्यंत इंटेन्सिव्ह होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात की गोष्ट असते ती म्हणजे तुमचा ऑप्शनल कुठला मदत करत असतो. तर आय थिंक हा सगळ्यात बेस्ट ऑप्शनल आहे जो तुम्हाला मदत करतो. आणि म्हणूनच डोळे झाकपणे मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी या ऑप्शनलचा विचार केला पाहिजे. आणि हा ऑप्शनल जर का तुम्ही घेत असाल तर तुमचे GSचे 4ही पेपर, एसेचा पेपर, इंटरव्ह्यू, एवढंच काय तर तुमचे अगदी ज्याला आपण म्हणतो प्रिलिम्समधले काही महत्त्वपूर्ण प्रश्नसुद्धा, कारण तिथेसुद्धा करंट अफेअर्स आहेत, हे सगळं तुम्हाला चुटकी सरशी सोडवून मिळेल मित्रांनो, याच्यात काही शंका नाही. आय थिंक माझा हा आजचा प्रयत्न तुम्हाला आवडला आहे. आणि जर का तुम्हाला तो प्रयत्न आवडला असेल तर निश्चितपणे याचं प्रोपेगेशन करा, आपल्या मित्रांना सांगा, तुम्ही लाईक करा, आमच्या फेसबुक पेजला जाऊन लाईक करा आणि युनिक अकॅडमीला फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलची बॅच आमची सुरू होणार आहे, त्याला जॉईन करा. एन्क्वायरी ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच. विश यू अ ग्रेट डे अहेड अँड ग्रेट टाईम अहेड. बेस्ट ऑफ लक.